मोजणी घ्या. हा, पहिली मोजणी घ्या. पहिली कायम करा. गायरानाची जागा मोजणी. हे क्षेत्र किती भरते तेवढं एक एक मुद्दा एक एक सांगा. थांबा. जागेची मोजणी, शिवरस्ता आणि बैलगाडा घाटाकडच्या दक्षिणेची जागा. तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत ना. त्याच्यामध्ये पूर्ण गायरानात क्षेत्राची मोजणी व्हावी. मोजणीमधनं रोड जो आहे तो रोड फायनल करून द्या. शिवरस्ता जो आहे तो फायनल करून द्यावा. मनसर चांडोली शिवरस्ता फायनल करून देणे. ऍप्लिकेशन आहे त्याच्या अनुषंगाने त्याच्याच अनुषंगाने बाकी आता शिवजयंती आहे. त्याच्यानंतर झाल्यानंतर इमिडिएट काळामध्ये आपण आहे ना जे वरिष्ठ कार्यालय आहे मान्य प्रांत महोदय असले किंवा कलेक्टर महोदय साधी नोटीस होईल. तारीख घ्या. तुम्ही कसं उपोषण करू नका. आपण जसं देतो ना तसं. साहेब मुद्दा काय समजून घ्या. आजही त्यांचं म्हणणं काय, ह्या ज्या गोष्टी सगळ्या तुमच्यापर्यंत पत्रव्यवहार झालाय, प्रांत साहेबांपर्यंत पत्रव्यवहार झालाय, कलेक्टर साहेबांपर्यंत पत्रव्यवहार झालाय, पण आमच्याकडं आतापर्यंत कोणी त्या अनुषंगाने डोकून पण बघितलं नाही. कंपनीला कोणत्याच याला तुम्ही थांबवलं नाही. कंपनी आज मनमानी करते. इथं कंपनीने अर्ध चालू केलंय काम. तिकडचं झाल्यानंतर कंपनीने इकडे एंट्री केली. आम्ही तुमच्याकडे एवढा पत्रव्यवहार करून तुमच्यापर्यंत एवढी माहिती पोहोचवल्यानंतर सुद्धा तुम्ही काय केलं नाही. आता तुमचं तर उत्तर यांचं म्हणणं असं आहे का हा माझा पार्टच नाही, म्हणजे असं यांचं बरोबर ना अमोल, म्हणजे असा विषय. त्याच्यामुळे आता तुमचं जरी पत्र घेतलं, आता आम्ही मध्यस्थीची भूमिका करतोय, परंतु त्यांचं म्हणणं आहे तुमचं जरी पत्र घेतलं तरी तुमच्या पत्राला काय किंमत आहे हे आम्हाला कळू द्या. वाणी साहेब शाश्वत का, म्हणजे यांचं काय म्हणणं आलं का तहसीलदार साहेबांचं उत्तर आम्हाला असं आलं होतं का तो माझा विषय नाहीये, म्हणजे ही ज्यांनी काय यांनी मागणी केली होती हा यांचा विषय नाही असा. सरांचे तेच बोलले ना. प्रांत साहेब कलेक्टर साहेबांची चर्चा केली त्याच्या अनुषंगाने ते बोलले. म्हणजे माझ्या लेवलला नाही, हे प्रांत सर आणि कलेक्टर साहेबांची मीटिंग होईल ना, जे फायनल ठरेल त्याची अंमलबजावणी तहसीलदार साहेब करतील. तेच सांगतोय. अमोल लक्षात आलंय का? प्रांत कलेक्टरकडे गेलो होतो, कलेक्टरने प्रांताला सांगितलं एक मीटिंग घ्यायला, प्रांतांनी यांना सांगितलं. नाही सर घेतली ना प्रांत. ऐका ना सर, ज्या वेळेला प्रांतांनी यांना सांगितलं का बाबा आम्ही 2 दिवसात तुमच्याकडे येतो, तरी हे 8 दिवसांनी इकडे आलीत साईटवरती. 8 दिवसांनी आल्यानंतर त्यांना सगळी वस्तू दाखवली, काय साईडने कुठपर्यंत मोजमाप करायचे काय करायचे. त्यानंतर काही झालेलं नाही. रात्री भूमी अभिलेखचे लोक हे संगती घेऊन आले होते. हे रात्री यांनी असं सांगितलं होतं का सकाळी तुमची 11 नंतर मोजमाप ते चालू होईल. मोजमाप नाही म्हणलं ते MSDCL बाबा काय झाले MSDCचे कोण लोक येणार होते किंवा हे तरी सकाळी रात्री दिलेल्या शब्दाप्रमाणे काही आणि सकाळी होतच नाही त्या पद्धतीने काही झालेलं नाही. आता ही जी बैठक होणार त्यामुळे सर यांच्यावर किती विश्वास ठेवायचा आम्ही गावकऱ्यांनी. आता कलेक्टर साहेब किंवा प्रांत साहेबांच्या अध्यक्षतेखाली फायनलच होणार जे म्हणतात ते खरं आहे का? कुठले असं म्हणाले होते का सकाळी मोजणी चालू करू नाही सर. रात्री तुम्ही 40 लोकांसमोर असं म्हटले. MSCPची लोक काय म्हणले ऐका ना. MSDCL लोक घेऊन आले होते, कंपनीचे लोक जे आहेत नाही मुळात साहेब काय झालंय माहितीये का, कंपनीचे जे आहेत ना आपण MSDCL ला वर्ग केलाय ते पंचनाम्यानुसार, आणि MSDCL ज्या कंपनीला लीज वरती दिलेली म्हणजे ते करारनामाच असतो. हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं त्यांचं ते प्रोटोकॉल आहे. म्हणजे CM साहेब असतील किंवा DCM साहेब यांच्यानुसारच तो बनलेला आहे, तो मंत्रिमंडळात निर्णयानुसार. त्यांच्या लेवलला जर आहे तर यांचं पत्र घेऊन काय करायचं. आपण बेसिक इकडून पाठवतो. तुम्ही ज्यावेळेस इथं ताबा घ्यायला आलते बरोबर, आम्ही ग्रामस्थ होतो बरोबर, सगळं तुम्ही पोलीस डिपार्टमेंट सगळ्या सिक्युरिटीने आले. आम्ही तेव्हा पण आमची मागणी तेव्हा तुमच्या पुढे काय होती, प्रकल्पाला आमचा विरोध नाही, फक्त मोजणी या जागेची सगळी मोजणी करा. काय जी जागा तिकडच्या बाजूला जी खासखळग्याची जागा आहे ती तिकडं सोडून दिली, म्हणजे अजून जी जागा आहे ती सोडून दिली, आणि मधले जो सपाट भाग होता त्याच्यावरती तुम्ही प्रोजेक्ट चालू केलाय. बरं, प्रोजेक्ट चालू करताना कुठलंही ग्रामपंचायतला कळवलं नाही, कुठल्या शेजारच्या शेतकऱ्यांना माहीत नाही, डायरेक्ट कंपनी आली, त्यांनी खड्डे घेतले, त्यांचं काम चालू झालं. म्हणजे त्यांना ज्या कंपनीला तुमच्याकडूनच पाठपुरावा झाला ना की तुम्ही काम चालू करा. कसं असतं शेवटी तुम्ही त्यांना ताबा दिला लेखी स्वरूपात, ते आमच्याशी कोणत्याने बोलणार, कागद आहे तो, तुम्ही जो कागद दिला त्याच्यावर त्यांनी काम चालू केलं.
मग आता आमची मागणी हीच आहे तुमच्याकडं. आता समजा तुम्ही काय सांगताय माहिती का, मी आता स्पष्ट बोलतो, काही तर ग्रामस्थ आहे, शेवटी शिवजयंती साजरी करायची. शिवजयंतीला आहे ना, आम्ही सगळे तरुण शिवजयंतीला दरवर्षी शिवजयंतीला जातो. इथं महाराजांची प्रतिमा आहे, आम्ही इथं शिवजयंती साजरी करू. काय एका वर्षाने आम्ही शिवजयंतीला शिवनेरीवर गेलो नाही तर असं काही शिवभक्त असं हे होणार नाही. आमची मागणी ही आहे की बाबा तुम्ही त्या, आता तुम्हाला प्रांत साहेब तुमच्यावर सांगतात, तुम्ही त्यांच्यावर सांगताय. जिल्हाधिकारी तर आम्हाला भेटतच नाही. एकदा मिटिंग केली, त्यांनी आम्हाला काय सांगितलं होतं की तुम्ही प्रांत यांच्याशी मिटिंग करा. ते बोलले तहसीलदार येतील. तुम्ही समजा त्याच्यात बराच दिवस गेले, इलेक्शनचा कालावधी सांगितला, ह्या अडचणी सांगितल्या, पण ग्रामस्थांचे आम्ही तुम्ही आता इलेक्शन जाऊन दिली, आता शिवजयंतीचं कारण आलं म्हणजे आता समजा ही वेळ आमच्यावर का आली. आम्ही तुम्हाला ह्या इथून पाठीमागं सांगत होतो की बाबा असा गोष्टी आहेत, आमचे समजून घ्या. आम्ही पत्रव्यवहार केलेत ना, ग्रामपंचायतने आमचे हे समजा आता इथं बसलेत, यांच्या थ्रू तुमच्यापर्यंत पत्र आलेत. त्या पत्रांचा आजपर्यंत आमचा उपयोगच झाला नाही ना. ही वेळ आमच्यावर आलीच नसती ना बसायची. ती का आली तर तुमच्याकडून काही हँडलच झाले नाही काम, असं म्हणावं लागेल आता आम्हाला. विषय काय ऐका ना, मग ही जी जागा आहे आमचा आत्ता पण मुद्दा हाच आहे की जी जागा आम्ही दिली 2 हेक्टर, त्या 2 हेक्टरच्या जागेवर त्याच बाजूला दक्षिणेच्या बाजूला बैलगाडाच्या घाटाच्या जागा अजून भरपूर शिल्लक आहे, जी तुम्ही मोजणीच केली नाही तर ती जागा समोर येईल कस काय. तुम्हाला सुद्धा कळले पाहिजे ना जागा किती येते. मोजणीच झाली नाही तर त्या जागेचा तुम्ही हे कसं काय करणार. मग इकडे जर इकडचे पण खड्डे घेतले होते, आता तिथं पोल आख्या बाजूला उभे. थांब त्यांचं होतं. मग याला आहे ना, तुम्ही कुठंतरी आता समजा तुम्ही म्हणता की त्यांच्याकडून पत्र घ्या, परत मीटिंग लावा. ही मीटिंग 2-2 वेळा झाली ना. आपण पत्रव्यवहार केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार. आपला मुद्दा एक आहे ना, कंपनीला आपला विरोध नाही, बरोबर. फक्त करायचं ना तुमचं एका बाजूला करा, तिकडल्या जागेची मोजणी करा, सगळा रस्ता काढून द्या आमच्या ग्रामस्थांना. ही इथं लोक राहतात यांची व्यवस्था करा. झाल्यानंतरच हा बरोबर. आम्हाला आमचे हातपाय हलायचे बंद झाल्यावरतीच आम्ही मार्ग स्वीकारला ना. आता काय करतोय आपण, त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे टाकलेत आणि जोपर्यंत हे निर्णय होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवणे असं टाकलंय आता. त्याच्यामुळे आपण आता ऐकायला हरकत, आणि ते लिखित येत आहेत ना आपल्याला निवेदन. हा सगळ्यात महत्वाचा का तोपर्यंत काम चालू राहणार नाही, जोपर्यंत आपलं आता 5 मुद्दे याच्यामध्ये ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे. ऐका, आता पहिला मुद्दा, या जागेची संपूर्ण मोजणी होऊन हद्द निश्चिती करण्यात यावी, हा पहिला मुद्दा आहे. ऐक रे. दुसरा मुद्दा आहे अमोल, जागेची मोजणी करून हद्द निश्चित करण्यात यावी. दुसरा जो मुद्दा आहे, जो चांडोली आणि मनसरचा मध्ये जो शिवरस्ता आहे तो पहिला अंतिम करावा. तिसरा जो मुद्दा, ग्रामसभेने मान्यता दिलेल्या 2 हेक्टर जागेचा विचार करून बैलगाडा घाटाच्या दक्षिणेला असणारी क्षेत्र संपादित करण्यात येऊन उर्वरित क्षेत्र गायरान म्हणून कायम ठेवावे. चौथा मुद्दा, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, ग्रामपंचायत कार्यकारिणी, ग्रामस्थ यांचे समवेत बैठक घेऊन पूर्वीचा आदेश रद्द करून नव्याने आदेश होईपर्यंत काम थांबवण्याचे आदेश संबंधित काम करणाऱ्या यंत्रणेला द्यावे. 4च मागण्या आहेत. फायनल मीटिंग इथं ठेवा. मीटिंग केली त्यावेळेला तुम्ही जे आदल्या दिवशी सांगितलं तुम्ही त्या पद्धतीने का नाही वागले मला ते सांगा. आता ते जर तर मध्ये नाही, ते लिखित सचिन भाऊ, हा विषय तसा नाहीये, आता वाटते तसं. मी ह्या गोष्टी 2 वर्ष झाले बोलतोय. ही वस्तुस्थिती सगळी पाहिलेली. पहिली पूर्वी नागटिळक साहेब होते, नंतर वाघ साहेबांचा विषय आला आहे, त्यांना ते पण सांगितलं होतं. आदल्या दिवशी आपण काय केलं, आपण ठीक आहे एक प्रशासकीय काय ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने प्रयत्न करू म्हणलं. आदल्या दिवशी पण सांगितलं होतं मी का भाऊ साहेब असा विषय, ह्या जागेची पूर्ण मोजणी करा, एका बाजूने घ्या. पण त्यावेळेला ही जर सगळं आपण दाखवून सुद्धा साहेबांनी ही जागा का दिली, मग त्यांनी साहेब होते ना जागा देणारे त्यांना. आणि यावेळेला कलेक्टर तर नाही आले किंवा प्रांत साहेब नाही आले ही जागा घ्यायला. हे लक्षात घ्या, साहेब तिथं प्रांत साहेब जागेवर बसलेत, कलेक्टर साहेब तिथं बसलेत. पण ज्या वेळेला वस्तुस्थिती मी ज्या वेळेला समजून सांगितली, मग त्यांनी हे सांगावा का बाबा ही वस्तुस्थिती सांगितली, मग त्या पद्धतीने त्यांनी का नाही मोजमाप केलं. आणि जर होत असेल, हे ज्या वेळेला जर तशी पद्धतीने नाही आली, मग यांना जर वरूनच ऑर्डर असेल तर वरचीच लोक निर्णय घेतील, त्यांना कशाला प्रेशर देतात. आता सर, आता अमोल जे बोलतायत ना ते खरं आहे, पण आता हे जे 4 मागण्या केलेल्या आहेत या अनुषंगाने तुम्ही आम्हाला एक पत्र द्या, बरोबर आहे का नाही. हे बाबा जागेची मोजणी आम्ही करू, हद्द निश्चित करून शिवरस्ता तुम्हाला अंतिम करून देऊ,
आणि मीटिंग हे मुद्दा आहे ना, तो मुद्दा आहेच ना त्याच्यामध्ये. अनुषंगाने नाही घाटाच्या वरती मध्ये आमचं project झाला तर पाहिजे. नाहीच म्हणलं. केस केले ना. याची शाश्वती देत असेल तरच थांबा. दक्षिणेच्या बाजूला घाटाच्या घाटाच्या दक्षिण बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.